प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्याविभूषित नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षाबरोबरचे आपले सर्व वैचारिक मतभेद बाजूला ठेवून केवळ आणि केवळ समतावादी लढ्यातील अग्रदूत असणारे प्रजाहितदक्ष लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज असणाऱ्या श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांना कोल्हापूर मतदारसंघात विना शर्त विना अट जाहीर पाठिंबा देत राजकारणात एक आदर्श निर्माण केला। त्या श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या विरोधात प्रचार करायला, महाराजांना निवडणुकीत पाडा असं सांगायला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि देशाचे काळजीवाहू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोल्हापूरमध्ये येत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचा खरपूस समाचार घेतला आहे। भारताचे काळजीवाहू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आज शुक्रवारी म्हणजे 27 मार्च रोजी महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात येणार आहे। कोल्हापुरात मोदींची जाहीर प्रचार सभा होणार असून या सभेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत। याच मुद्द्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काळजीवाहू प्रधानमंत्री मोदी आणि भारतीय जनता पक्षावर तुफान हल्ला चढवला आहे। कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांची निवड बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा होती, पण शाहूंच्या विरोधात प्रचार करून मोदी आणि भारतीय जनता पक्ष कोल्हापूरच्या गादीचा अपमान करत असल्याची टीका राऊतांकडून करण्यात आली आहे। भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापुरातील प्रचार सभेवर खासदार संजय राऊत यांनी आपले मत व्यक्त केले आहे। प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की दलित शोषित पीडित यांना जीवनात ताकद देण्याचे काम शाहू महाराजांनी केले। ज्या शाहू महाराजांनी राज्याला आणि देशाला पुरोगामी विचार दिला, जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, गादीचे वारस आहे, त्या शाहूंचा पराभव करण्यासाठी प्रधानमंत्री मोदी येत आहे हे ऐकून धक्का बसला नाही तर आश्चर्य वाटले, अशी टीका राऊतांनी केली आहे। तर श्रीमंत शाहू महाराज आणि त्यांच्या आधीचे त्या गादीचे सर्व वारसदार या सर्वांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत नवनिर्माणात योगदान दिले आहे, तरी भाजपाला किंवा त्यांच्या जवळच्या लोकांनी तेथे उमेदवार उभा करणे हे सर्वतः अयोग्य आहे। कारण छत्रपती शाहूंना बिनविरोध निवडून द्यावे ही आमची इच्छा होती आणि त्यांनी महाराष्ट्रातील शाहू फुले आंबेडकरांच्या परंपरेचा सन्मान करावा। कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची होती, पण तरी आम्ही शाहू छत्रपती महाराज निवडणूक लढवत असल्याचे म्हटल्यावर ती जागा त्यांच्यासाठी सोडली। पण भाजपातर्फे प्रधानमंत्री मोदी हे शाहूंच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येत आहे, पण महाराष्ट्राची जनता हे कधीच विसरणार नाही। या गोष्टीचा बदला संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन जनता घेतल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे कोल्हापुरात शाहूंच्या विरोधात प्रचार करण्यासाठी आले होते, हे कोल्हापूरकरांच्या लक्षात राहणार आहे। मान गादीला मत मोदीला असं असलं तरी गादी समोर मोदी वगैरे कोणी नाही, असा सनसनीत टोला लगावत खासदार संजय राऊत म्हणाले की कोल्हापूरची गादी म्हणजे मोदींची गोदी नव्हे किंवा मोदी बसतात ती गादी नाही, ही छत्रपती शिवाजी महाराजांची गादी आहे आणि भाजपा त्या गादीचा अपमान करत आहे। त्यामुळे मान ही गादीला आणि मत ही गादीला ही कोल्हापूरकरांची घोषणा आहे, हेच कोल्हापूरकरांनी ठरवले आहे। त्यामुळे मोदी आणि त्यांच्या पक्षाचा कोल्हापुरात कार्यक्रम करायचा आहे हे कोल्हापूरकरांनी ठरवलं असल्याचे यावेळी संजय राऊत यांनी सांगितले।
इथं लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाच्या विरोधात मात्र अकोल्यात भारतीय जनता पक्ष, अजित पवारांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि दस्तूरखुद्द काँग्रेस पक्ष हे सारे जण विरोधात आहे. कोल्हापूरमध्ये बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून बोंब मारणारे मात्र अकोल्यात महामानवाच्या नातवाच्या विरोधात असल्याचे चित्र संपूर्ण देशासमोर गेले आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. प्रिय क्रांतिमित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.